आज शेवटचा श्रावण सोमवार आहे। उपाशी राहिलात नाही तरी चालेल, पण जर ही एक वस्तू शिवमंदिरातून घरी आणली नाही तर घरात पैसा, सुख, शांती आणि प्रगतीचा दरवाजा बंद होईल। नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत श्रावणातील सर्वात महत्त्वाच्या दिवसाबद्दल। तो म्हणजे आजचा शेवटचा श्रावण सोमवार। श्रावण महिना म्हणजे शिवभक्तांसाठी सोन्याची संधीच असते। या महिन्यात केलेली प्रत्येक पूजा, प्रत्येक प्रार्थना शंभू महादेव नक्की ऐकतात। श्रावण सोमवारचे उपवास पाळणारे कितीतरी लोक तुम्ही पाहिले असतील। कोणी उपाशी राहून व्रत करतं, कोणी फक्त फलाहार घेतं, कोणी फक्त पाण्यावर राहून दिवस काढतं। पण तुम्हाला माहिती आहे का, आज शेवटचा श्रावण सोमवार असतो आणि या दिवशी एक खास गुपित परंपरा आहे। जरी तुम्ही आज उपाशी राहू शकला नाही, जरी तुम्ही पूर्ण दिवसाचा उपवास केला नाही, तरी काही हरकत नाही, कारण महादेव म्हणतात, मनापासून केलेली प्रार्थना मला प्रिय असते। आजचा दिवस इतका शक्तिशाली आहे की फक्त एक वस्तू तुम्ही शिवमंदिरातून घरी आणली तर घरात पैसा, सुख, शांती, कर्जमुक्ती आणि प्रगती नक्की मिळते। आता प्रश्न पडतो, ती वस्तू कोणती आहे? मंडळी, ती वस्तू आहे बेलपत्र। होय, महादेवाला प्रिय असलेले त्रिदळ बेलपत्र। शंकराला बेलपत्र इतकं प्रिय आहे की फक्त एक पत्र अर्पण केलं तरी तो भक्त प्रसन्न होतो। शास्त्रात लिहिलं आहे, बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केल्याने घरातील दारिद्र्य नाहीसं होतं, पापांचा नाश होतो आणि धनधान्याची वाढ होते। आजच्या शेवटच्या श्रावण सोमवारी तुम्ही मंदिरात जाऊन महादेवाला बेलपत्र अर्पण करा आणि तिथून एक बेलपत्र घरी घेऊन या। ते बेलपत्र घरच्या देव्हाऱ्यात ठेवा किंवा तिजोरीत ठेवा। विश्वास ठेवा, यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होईल, नसलेला पैसा यायला लागेल, कर्ज कमी होऊ लागेल आणि तुमच्या घरच्यांची प्रगती व्हायला लागेल। श्रावणातील शेवटचा सोमवार म्हणजे वर्षभरातलं शेवटचं सुवर्णसंधी। आजच्या दिवशी जर तुम्ही महादेवाची कृपा मिळवली तर पुढच्या संपूर्ण वर्षभर त्या कृपेचं फळ मिळतं। म्हणूनच म्हणतात, आज उपाशी राहिलात तरी चालेल, पण ही एक गोष्ट नक्की करा, शिवमंदिरातून बेलपत्र घरी आणा। आज रात्री महादेवाला प्रार्थना करा, भोलेनाथ, आमच्या घरात सुख, शांती नांदो, आमची कर्ज फिटू दे आणि आमच्या मुलांच्या भवितव्याला उज्ज्वल दिशा दे। फक्त एवढंच म्हणालात तरी महादेव ऐकतात। श्रावण संपतोय, पण आजची रात्र विशेष आहे। ही रात्र ध्यान, जप आणि प्रार्थनेसाठी आहे। महादेवाच्या पायाशी बसून ओम नमः शिवाय हा मंत्र जपा, मन शांत होईल, घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल। मंडळी, शेवटचा श्रावण सोमवार म्हणजे नशीब बदलणारा सोमवार आहे। ही संधी गमावू नका। आज मंदिरातून बेलपत्र आणा, घरात ठेवा आणि विश्वास ठेवा, देव कधीही आपल्या भक्ताला रिकामं पाठवत नाही। महादेव तर करुणेचा सागर आहेत, तोच कैलासपती, तोच कर्जहरण, तोच भवसागरातून तारून नेणारा। म्हणून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्ही मंदिरात जाऊन नक्की बेलपत्र अर्पण करा आणि एक पत्र घरी आणा, ते तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणेल। आजचा संदेश लक्षात ठेवा, श्रावण सोमवार उपाशी राहिलात तरी चालेल, पण ही एक गोष्ट चुकवू नका, बेलपत्रचं वरदान तुमच्या घराला मिळो, हीच प्रार्थना। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट मध्ये लिहा, हर हर महादेव।